आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बोटनेक ब्लाऊजची डिझाईन बॅक साईडची स्टेप बाय स्टेप। शोल्डरच्या साईडने 7 वर मार्किंग करायचं आहे। शोल्डर 7चं घेतल्याच्या नंतर मोंडा पण 7चाच घ्यायचा आहे। 7 वर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। इथं तुम्ही बघू शकता मोंड्याला आकार देण्यासाठी 1 इंचवर मार्किंग करून मोंड्याला आकार द्यायचा आहे। ज्यावेळेस आपण बोटनेक ब्लाऊजची कटिंग करतो त्यावेळेस 1 वर मार्किंग करून मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर शोल्डरच्या साईडने 3.5 वर मार्किंग करायचं आहे। फक्त 3.5 वर मार्किंग करायचं आहे। गळ्याची जी उंची आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे। गळ्याची उंची आहे 9, तर मी इथं 9.5 वर मार्किंग करत आहे अशा पद्धतीने। व्यवस्थितपणे गळ्याची जी उंची आहे ते टाकून घ्यायचं आहे। खालच्या साईडने पण 3.5च घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। गळ्याला व्यवस्थितपणे इथं माप टाकून घ्यायचा आहे गळ्याचा अशा पद्धतीने। त्याच्यानंतर वरच्या साईडने इथं तुम्ही लक्षपूर्वक पहा। अशा पद्धतीने व्यवस्थितपणे गळ्याची जी उंची आहे ते टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थितपणे इथं मार्किंग करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर शोल्डरच्या साईडने 3.5 वर मी मार्किंग करून घेतलेलं आहे। खालच्या साईडने पण 3.5 वर मार्किंग करायचं आहे गळ्याला आकार देण्यासाठी बोटनेक। 3.5 वर मार्किंग करून व्यवस्थितपणे सरळ रेष ओढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता मी इथं आकार देऊन घेत आहे अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। मी इथं स्केलचा वापर करत आहे, तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने। त्याच्यानंतर जे आपण डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी परफेक्ट डिझाईनचा आकार आलेला पाहिजे। त्यासाठी तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा। खालच्या साईडने 3.5 वर मार्किंग केलेली आहे अशा पद्धतीने। पानगळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। मी कशा पद्धतीने आकार देते तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा। परफेक्ट आकार आलेला पाहिजे ज्यावेळेस आपण डिझाईन बनवतो त्यावेळेस। आता मी इथं आकार देऊन घेत आहे अशा पद्धतीने। खालच्या साईडने पानगळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थितपणे। खूप सोपी आणि खूप सरळ पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्ही एकदा बघाल तर तुमच्या नक्की लक्षात बसेल। अशा पद्धतीने बोटनेक ब्लाऊजची जी माप आहे ते व्यवस्थितपणे टाकून घ्यायचं आहे। डिझाईन जे आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे। ब्लाऊजचा कपडा घ्यायचा आहे। ब्लाऊजचा कपडा घेऊन व्यवस्थितपणे अस्तर ठेवायचा आहे वर आणि कट करून घ्यायचा आहे। अस्तर ठेवून एकदम व्यवस्थितपणे थोडासा कपडा साईडने एक्स्ट्राचा ठेवायचा आहे, आपल्याला कमी पडायला नको ह्यासाठी। व्यवस्थितपणे इथं कट करून घ्यायचा आहे। कट झाल्याच्या नंतर बोटनेकचा गळा जो आहे तो पण इथं व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे। आपण कोणता पण ब्लाऊज स्टिचिंग करायचा असो त्या ब्लाऊजला व्यवस्थितपणे फिनिशिंग आली पाहिजे। गळ्याचे आकार जे आहे ते परफेक्ट आले पाहिजे अशा पद्धतीने आपण ब्लाऊज जो आहे स्टिचिंग करायचा आहे। मोंड्याच्या साईडने पण व्यवस्थितपणे इथं कटिंग करून घ्यायचा आहे। आता खालचा जो गळा आहे तो व्यवस्थितपणे इथं कट करून घ्यायचा आहे, तुम्ही इथं बघू शकता। अस्तर जो आहे तो सोयीशा ठेवायचा आहे। दुसऱ्या साईडने पण मार्किंग करून घ्यायचं आहे, आपल्याला कन्फ्यूज होणार नाही त्यासाठी।
दुसऱ्या साईडने पण मार्किंग करून घ्यायचं आहे। ब्लाऊजचा जो कपडा आहे तो सोयीशा करून ठेवायचा आहे, त्यावरती अस्तर ठेवायचा आहे आणि व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने स्टिचिंग आता मी इथं कटिंग करून घेत आहे। व्यवस्थितपणे परफेक्ट आकार आलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता, जे सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे। आता स्टिचिंग करताना अशा पिन्ना लावून घ्यायच्या आहेत। पिन्ना लावल्याच्या नंतर काय होतं, ब्लाऊजचा किंवा अस्तरचा कपडा सरकणार नाही, व्यवस्थितपणे बसतो। त्यासाठी पिन्ना लावणं खूप गरजेचं आहे। अशा पिन्ना लावायच्या आहेत। आता इथं स्टिचिंग करताना एकदम व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे, गडबड करायची नाही। ज्यावेळेस आपण डिझाईनचे गळे बनवतो त्यावेळेस फिनिशिंग ही आलीच पाहिजे आणि आकार पण खूप परफेक्ट आला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज जो आहे स्टिचिंग करून द्यायचा असतो। जे आपण डिझाईन बनवतो ते डिझाईन परफेक्ट आली पाहिजे आणि फिनिशिंग पण आली पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज स्टिचिंग करायचा आहे। आता प्रॉपर पद्धतीने शिलाई करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता, अशा पद्धतीने पद्धतीनेच तुम्ही ट्राय करायचं आहे, गडबड करायची नाही। स्टिचिंग झाल्याच्या नंतर गळ्याचा जो मधला जो कपडा आहे तो व्यवस्थितपणे इथं फोल्ड करायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचा आहे। मधला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। कट करता वेळेस एकदम व्यवस्थितपणे कट करायचा आहे, गडबड करायची नाही। अशा पद्धतीने व्यवस्थितपणे इथं कट करून घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता, कॅनव्हास पेपरचा मी वापर केलेला नाही। अशाच पद्धतीने मी बनवत आहे डिझाईन। खूप छान आहे डिझाईन, पण खूप छान आहे, फिनिशिंग पण खूप सुंदर येते। ब्लाऊज घातल्याच्या नंतर पण खूप छान दिसते। साईडने व्यवस्थितपणे इथं कट देऊन घ्यायचे आहेत आणि हा जो कपडा आहे अस्तरचा मधल्या साईडने घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता, अशा पद्धतीने ब्लाऊजचा कपडा वरच्या साईडने घेतल्याच्या नंतर अस्तर जे आहे ते खालच्या साईडने असणार आहे आणि व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। स्टिचिंग करता वेळेस गडबड करायची नाही, एकदम फिनिशिंग सोबत स्टिचिंग करायचं आहे प्रॉपर पद्धतीने। आता मी इथं व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घेत आहे, गडबड करायची नाही स्टिचिंग करता वेळेस। अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता, खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। ही जर डिझाईन तुम्ही स्टिचिंग केलं नसेल तर हा व्हिडिओ बघून तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग करू शकता सरळ आणि सोप्या पद्धतीने। एकदा तुम्ही बघाल तर तुमच्या नक्की लक्षात बसेल। पूर्णपणे मी स्टिचिंग करून घेतलेलं आहे गळ्याच्या साईडने। फिनिशिंग पण तुम्ही इथं बघू शकता। त्यानंतर अस्तर जो आहे तो ब्लाऊजला पूर्णपणे अटॅच करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे। आता मी अस्तर जे आहे ब्लाऊजला पूर्णपणे अटॅच करून घेत आहे। तुम्ही इथं फिनिशिंग बघू शकता, डिझाईन खूप सुंदर आहे, फिनिशिंग पण येणं खूप महत्त्वाचं आहे। आता व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। पूर्ण अस्तर जे आहे ब्लाऊजला अटॅच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता, अशा पद्धतीनेच तुम्ही ट्राय करायचा आहे। व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल।
व्यवस्थितपणे इथं पूर्णपणे अस्तर जे आहे अटॅच करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने अस्तर जो आहे तो व्यवस्थितपणे करायचा आहे आणि स्टिचिंग करून घ्यायचं आहे। पूर्णपणे अस्तर जे आहे ब्लाऊजला अटॅच करून घेतलेलं आहे। तुम्ही इथं बघू शकता फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे। गळा पण खूप परफेक्ट आलेला आहे। आता गळ्याला मी खालच्या साईडने डिझाइन बनवत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही डिझाइन बनवायची आहे। तुम्ही इथं बघू शकता जास्त डिझाइन मी बनवत नाही, थोडीशी मी तर डिझाइन बनवून घेत आहे। अशा पद्धतीने व्यवस्थितपणे इथं गळ्याच्या साईडने खालच्या साईडने अटॅच करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता। मी तुम्हाला इथं दाखवत आहे। अशा पद्धतीने डिझाइन तुम्ही बनवू शकता। आता मी व्यवस्थितपणे अटॅच करून घेत आहे। व्यवस्थितपणे अटॅच करून घ्यायचं आहे। इथं पण स्टिचिंग करता वेळेस एकदम व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घ्यायचं आहे, गडबड करायची नाही। अशा पद्धतीने डिझाइन जे आहे ते बनवून घ्यायचं आहे। अवघड असं काहीच नाही, तुम्ही पाहाल तर तुमच्या लक्षात बसेल। खूप सुंदर फिनिशिंग आलेली आहे मैत्रिणींनो। तुम्ही पण अशा पद्धतीने डिझाइन बनवायची आहे। एकदा तुम्ही नक्की ट्राय करायचा आहे। बॅकचा जो टक्स असतो तो पण इथं टाकून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे। शोल्डरच्या साईडने सरळ इंची टेप पकडायचा आहे। ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित घ्यायचा आहे फोल्ड करून। शोल्डरच्या साईडने इंची टेप पकडून खालच्या साईडने मार्किंग करायचं आहे। खालचा जो टक्स आहे तो इथं 4चा घ्यायचा आहे। हेच दुसऱ्या साईडने उमटून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे टक्स जो आहे तो टाकून घ्यायचा आहे। साईडने तुम्ही अर्धा इंच घेऊ शकता आणि स्टिचिंग करून घ्यायचं आहे। टक्स जो आहे तो टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीनेच तुम्ही ट्राय करायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका। आता व्यवस्थितपणे इथं टक्स जो आहे तो टाकून घ्यायचा आहे। टक्स टाकल्याच्या नंतर फिनिशिंग खूप सुंदर येते। टक्स टाकता वेळेस 4-4.5 तुम्ही इंच घेऊ शकता उंचीला, कारण 4-4.5 घेतल्याच्या नंतर पाठीला ब्लाऊज उचलत नाही, त्यासाठी 4 घ्या। 4 घेतल्याच्या नंतर 4.5 घेतल्याच्या नंतर पाठीला ब्लाऊज जो आहे तो उचलत नाही, ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे। तुम्ही इथं बघू शकता फिनिशिंग। मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करायचा आहे।